ठिकाणी तेच. वडील गेलते ना बर गुरु करायला म्हणजे याला आपला दौलताबादला. दौलताबादला हा मग तिथं पूर्ण झाल्यानंतर आल्यानंतर तिथं बसली. तिथे बसले होते का? अच्छा त्यांना प्रपंच नव्हता करायचा, बर 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 त्या जागेवर बसली. मग ते जे गुरु आहे ना हा हा त्यांना मग पत्र पाठवलं बर माझ्या आजीने. बर मग तिथून त्यांचं लग्न प्रपंच सुरू झालं. बर 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 म्हणून मी जागा ती. अच्छा अच्छा म्हणजे नाथ महाराजांच्या देवघरामध्ये साक्षात विठ्ठल आलेला आहे, म्हणजे पंढरपूरला दर्शन जायची गरज नाही त्यांना. गरज नाही. हा आणि ते हे करून घेतात, रेकॉर्ड करून हा घेतात. आणि दत्तात्रय महाराज त्यांची तर चौकदारी करीत होते. बर 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 दरवाज्यावर द्वारपाल. द्वारपाल का? हम्म. बर 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 म्हणजे एवढी नाथांची शक्ती होती. बर 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 आणि तुम्हाला सांगतो हा ह्या वाड्यामध्ये 36 वर्ष देव राबलेले श्रीखंडाच्या रूपाने. श्रीखंडाच्या रूपाने नाथांच्या घरी 36 वर्ष राबले, पाणी भरलेलं आहे त्यांना. पाणी भरलेले. आणि रोज 5 प्रकारचे जेवण ह्या वाड्यामध्ये होत होतं. बर बर म्हणजे श्रीखंड म्हणजे गोपालकृष्ण बर आणि गिरिजा माता म्हणजे नाथाची मंडळी. बर हे दोन्ही म्हणून स्वयंपाक करायचे. बर 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 रोज पुरणपोळीचे जेवण होत होतं. बर बर आणि अजून तुम्हाला सांगतो ह्या वाड्यामध्ये ज्या टायमाला पितूर जीव घालायचे होते त्या हरिजन बाईची वासना गेली की स्वयंपाक फार सुंदर आहे, तर नाथांनी त्यांना आधी जीव घातला. बर बर आणि नंतर मग त्या लोकांना बोलवते, लोक आले नाही. श्रीखंड म्हणजे गोपालकृष्ण ते म्हणले तुम्ही थांबा, दरवाजे बंद करा, त्यांचे पित्तर बोलव वरून. मग त्यांना वाटलं कोणते दुसरी ब्राह्मण बोल राहील, त्या काठ्या घेऊन आले नाथाला मारायला. पण वरून स्वर्गात पाहतात ते म्हणते माझा हात जाईल, हा माझा पंजा आहे, अमुक हे रूप त्यांना दिसतं. अच्छा अच्छा ती वरूनच बोलवली जेवायला. अच्छा अच्छा म्हणून असा नाथाने तेवढा चमत्कार झाला. बर छान अजून एक सांगतो, अजून एक महत्वाचं सांगतो. तर इथली एक हरियांची बाई होती, बर तिने नवस केला होता की 108 ब्राह्मण जीव घालून. बर पण आता 108 ब्राह्मण कुठे मिळायला लागले हरिजन बाई. बर मग आता इथं लोक ब्राह्मण विचित्र ते म्हणे तू असं कर, नाथानं जीव घाल म्हणे. बर म्हणजे नाथ हरिजनची जात नाही तर काय ते असं त्या लोकांचं मत होतं. बर बर मग ते नाथाने आमंत्रण स्वीकारलं बरं का. आता आमंत्रण स्वीकारलं तर हे हरिपंडित त्यांचा मुलगा होता, त्यांना माहीत झालं तुम्ही त्या हरिजनची जेवायला चालले म्हणे आज. म्हणे हो, पण म्हणे आता मी स्वयंपाक तिथं करीन म्हणे, तुम्ही जा म्हणे. कोण? हरिपंडित त्यांचा मुलगा. आता मग ते नाथ महाराज गेले तिथं हरिजनची इथं, आणि हरिपंडितने स्वयंपाक केला. नाथ जेवायला बसले. आता हरिपंडितची नजर थोडी इकडे तिकडे झाली, तेवढ्यात एक लाडू त्या बाईने नाथांच्या पात्रात टाकला. तर ते पाहिला हरिपंडित. मग नाथ महाराज त्याला काय म्हणले, रागू नको, तुला एक काम देतो म्हणे, हे माझ्या पुढचं पात्र आहे ना ते उचलायचं. ते पात्र उचलायला गेलं तर एक उचलता असं एक उचलता असं 108 पात्र झाले. मग तो कंटाळून गेला ना. हा नाथाचा चमत्कार त्याला घडला. तेव्हापासून कळले की वडील आपले काय. बरोबर छान माहिती दिली तुम्ही. असं सुंदर नाथ मंदिर आहे.